रातचे परे जायचा होता आळंदीला, म्हणून अंघोळ धावून बसलो. कोण निघेल काय माहीत नाही. माऊ लागला, आपली पहिले मेकअप करून घे. ती बी लागली मेकअप करायला. तिने घेतला कंगवा तोंडात घातला. आता गेलो एक वाजवायच्या आधी कंगवा ठेव. तसाच लगे आपली गाडी निघाली. एक घराण्याला कपडे बिपडे जमा केलं मस्त ओकेमध्ये. लगेच आता आता बघता तर काही रिक्षाच पलटी. कोणला काही इजा नसेल झाली तर बरं आहे बाबा. थंडीमध्ये अख्खी वाट लाग. घाटात पोचलो ते ट्रॉफिक बघा. लाल भडक एकदम कडक. अख्खी वाट लावली 3 घंटे तर तिथंच गेलं. लगे तसं लगे आळंदीला पोचलो डायरेक्ट ना. केली पहिले फ्रेशमध्ये ओकेमध्ये अंघोळ केली ना. तसाच लगेच निघलो जायला प्रदक्षिणा घालायला मंदिराजवळ. जाता आता थंडी लई लागत होती. आमच्यामध्ये एक कसा महाराज बनले तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तसा लगेच तिथं पोचलो. पहिले बघत होतो कुठल्या जागा भेटेल कुठल्याने जायला. जागा भेटली मस्त मंदिराजवळ जायला. तिथं पोचलो ना. मस्त फोटोशूट करत घेतला पहिले. गर्दीन त्याचा तो भासत होता म्हणून जास्ती काळजी घ्या. तसंच लगे इंद्रायणी नदीवर गेलो तो भाई खतरनाक गर्दी. तिथं फुल क्राऊड होता. लगेच पटापट आपण पण लावला टिकला ओकेमध्ये. टिकला ओके होता, फक्त जरा गिला होता म्हणून तो अख्ख्या इकडे परत होता. मिनी लावला लगे सगळे लावला. सगळे लावला लगे मिनी लावला. असं करून आम्ही अख्ख्या टिकला लावला ना. लगे तिथले कल्टी मारली. कल्टी मारताना तिथं आपल्या गावातल्या महिला मंडळ होत्या. त्यांच्या बॅगे आणायच्या होत्या म्हणून त्यांना गवशीत पोचलो धर्मशालाजवळ. तिथल्या घेतल्या त्यांच्या बॅगीनं भरल्या गाडीमध्ये. तिथल्या कल्टी मारलीनं गेलो गाथा मंदिर देऊला. देऊळाला भाई मंदिर मी पहिल्यांदा जातो. एक नंबर व्ह्यू. काय खतरनाक आतमध्ये होता. तसं मंदिराच्या आतमध्ये गेलो. पहिले दर्शन घेतलं. नंतर बघायला मंदिर गेलो आतमध्ये एकदम असं व्यवस्थित. की मंदिर बघता बघता बाहेर उतरलो ना. तवऱ्यानं पोचलो आपण कारल्याला. एकविराईचं दर्शन घ्यायला गेलतो भाई. खतरनाक गर्दी तिथं पण. संडे मंडे अख्खा फुल जाम. तसं लगे पायथ्या मंदिरावर दर्शन घेतलं आपण. लगे निघला आपला परतीचा प्रवास ओकेमध्ये एकदम सफलतापूर्वक पार पडला. एवढ्या गर्दीमध्ये काय सांगू. रविवारी एकविराला जायचं म्हणजे मोठा टेन्शन. लगे इकडे पोचलो हॉटेलवर जेवायला पहिले थोडीशी मारली शायनिंग. तेवढ्या नागेवाली भाजी मागवली. यो बघा कसा कॉलसात ठेवले भाजीवर. भाजी शिजल एकदम ओकेमध्ये. तसाच लगे घरच्या रस्त्याला निघायची आपली तयारी पूर्ण झाली होती. तसाच घरी न येता डायरेक्ट गेलो शेतावर. संध्याकाळचं 6 वाजलं. येताना एवढा गरम तरी पण होत होता. की घरी तसंच बसलो. पनीर चिल्ली आणली ना जेवायला. कारण की जामच भुकजा होतो. त्याच्यामध्ये आपल्याला थंडी लागून आपली कुल्फी झाली. म्हणून कोणाला काही नाही बोलता तसाच मी लगेच आजच्या ब्लॉगला समाप्ती केला. मोठा ब्लॉग यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर बघायला विसरू नका. तर भेटून एक ब्लॉगमध्ये. तुम्हाला बाय बाय.